उल्हासनगरमध्ये रिपब्लिकन सेनेतर्फे आयोजित दीप महोत्सव कार्यक्रमात रिपब्लिकन सेना प्रमुख आनंदराज आंबेडकर यांचे सुपुत्र अमन आंबेडकर यांनी उपस्थित राहून महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे। रिपब्लिकन सेना आणि शिवसेना शिंदे गट यांच्यात अधिकृत युती झाली असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राज्यभर रिपब्लिकन सेनेला 10% जागा देण्यात येणार आहेत। ही युती फक्त निवडणुकीपुरती नाही तर समाज घटकांना राजकारणात योग्य स्थान मिळवून देण्यासाठीची लढाई आहे। रिपब्लिकन सेना सत्तेसाठी नव्हे तर समानता आणि सन्मानासाठी लढते। शिवसेना शिंदे गटासोबतची आमची युती ही विचारसरणीची युती आहे। या घोषणेनंतर राज्यातील राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली असून सर्वांचे लक्ष या दिशेने आहे की ही 10% जागा महायुतीच्या एकूण वाटपातून मिळणार की शिंदे गट आपल्या वाट्यातून देणार। या घोषणेमुळे उल्हासनगरसह संपूर्ण राज्यातील राजकीय समीकरणात नवाट्वीस निर्माण झाला असून दलित मतदारांमध्ये महायुतीचा कल अधिक मजबूत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। सर्वप्रथम सर्वांना क्रांतिकारी जय भीम। आज उल्हासनगरमध्ये आमचे युवाचे अध्यक्ष किरणजी यांनी जो दीप उत्सव जो साजरा करत होते रिपब्लिकन सेनेतर्फे, त्याबद्दल त्यांचे पहिले आभार मानतो। कारण की कुठेतरी ना कुठेतरी समाजामध्ये जी लोकांमध्ये जो एक मतभेद होत आहेत की अर्धे लोक इकडे जात आहेत, अर्धे तिकडे जात आहेत, आणि या समाजाला एक म्हणून आणण्यासाठी हे जे काम करतायत की रिपब्लिकन सेनेतर्फे त्यांनी जो आयोजित केलेला जो हा दीप उत्सव आहे, त्यामध्ये सगळे कुठलाही समाजाचा माणूस असेल, कुठलाही जातीचा माणूस असेल, ते न बघता इकडे सगळे लोक फक्त दिवाळीच्या नाती सगळे लोक इकडे येऊन एकसाथ कुठले राईड असतील किंवा कुठले खरेदी काय असेल किंवा खाण्याचे काही पदार्थ असतील, यामुळे त्यांनी एक उपक्रम राबवला, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो। आता उल्हासनगर मधलं सांगू शकत नाही, पण अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जशी आमची एकनाथ शिंदेजींची युती झाली आहे, त्यामध्ये अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आम्हाला 10% एवढ्या जागा भेटतील। त्यामध्ये उल्हासनगरमध्ये किती भेटतील याबद्दल मी तुम्हाला आता नक्की सांगू शकत नाही। आम्ही समाजाला एकच सांगू की ही जी युती आहे, आपण मागच्या अनेक वर्षापासून बघतोय की आंबेडकरी समाज हा प्रयत्न करतोय सत्तेत जाण्याचा, पण आंबेडकरी समाज हा असा आहे की त्याच्या एखाद्या बळावरती आपण कधीही निवडणूक लढू शकत नाही। कारण आपण आज इकडे सुद्धा बघत असाल की भाजप सारखा जो एवढा मोठा जगप्रसिद्ध पक्ष आहे, त्याला सुद्धा 2-2 पक्षांची युती करावी लागते। म्हणून रिपब्लिकन सेनेने ही जी एकनाथ शिंदे साहेबांची जी शिवसेना आहे, त्याच्यावर युती करून कुठेतरी आंबेडकरी समाजाने एक पाऊल तरी टाकावं सत्तेमध्ये, याचं जे स्वप्न बघितलंय त्याबद्दल सगळ्याच आंबेडकरी जनतेने स्वागत सुद्धा केलंय। आणि हळूहळू तुम्ही आता बघा आनंदराज साहेब सुद्धा महाराष्ट्रात दौरे चालू करतील आणि मी सुद्धा मुंबईत करत होतो, आता महाराष्ट्रात सुद्धा बाहेर पडण्याचा, कारण जो प्रतिसाद अख्ख्या आंबेडकरी चळवळीने रिपब्लिकन सेनेवर दिलाय आणि देत आहेत, अनेक नवीन कार्यकर्ते असतील, जुने कार्यकर्ते असतील, ते सुद्धा आता बाहेर पडतायत की कुठेतरी साहेबांनी आमच्यासाठी विचार केलाय, सर्वसामान्य कार्यकर्त्यांसाठी विचार केला। याच्या मागे आम्ही साहेबांबरोबर खंबीरपणे उभे राहू।